बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही 2016 पासून बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये जागा स्मारकाला मिळाली पाहिजे म्हणून 2016ला रिट पिटिशन दाखल केली नागपूर उच्च न्यायालयामध्ये। आणि या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण राजकीय पक्ष आणि विविध संघटनांच्या माध्यमातून अनेक धरणे, आंदोलनं, निवेदनं, मोर्चे काढले। या ठिकाणी अनेक जिल्हा अधिकारी बदलले, मनपा आयुक्त बदलले, पण या विषयाच्या संदर्भामध्ये आज दिनांक 24/7/2023 रोजी माननीय सौरभ कटियार साहेबांनी त्यांच्या कक्षामध्ये संपूर्ण मनपाचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी संपूर्ण मौजूद होते, हजर होते। त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी 1-1.5 घंटा मीटिंग चालली। त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये आमच्या ज्या मागण्या ज्या होत्या, रिसर हायकोर्टाने जे काय काम केलं, हायकोर्टाने म्हणजे मनपाने नेमलेले आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामधून नेमलेले वकील कप्तान आणि जोशी मॅडम या संदर्भामध्ये त्यांना तारीख माहीत नाही, तारखेवर हजर राहत नाही। या संदर्भामध्ये 2016 पासून हा खटला याच्यामध्ये आहे, खंडावस्थेमध्ये आहे। पण आज या ठिकाणी आम्ही 1 वर्षानंतर कटियार साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा माझा अस्मिताचा प्रश्न आहे आणि बाबासाहेब तुमचे नाही, आमच्या सर्वांचे आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला। आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा आंदोलन केलं, आंदोलन करत असताना या अमरावती विधानसभेचे आमदार सो सुल्पाताई खोडके आणि दर्यापूरचे विधानसभेचे आमदार आणि नवनिर्वाचित खासदार या दोन्ही लोकांनी असेंब्लीमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये हा लक्षवेधीमध्ये हा मुद्दा मांडला आणि सभापतींनी या विषयावर म्हटलं की आम्ही गटांनी सोबत चर्चा करून या संदर्भात शासनाची निधी खर्च करून लवकरात लवकर आम्ही हा विषय निकालीत काढू आणि जो संबंधित अधिकारी आणि कार्यालय आहे त्यांना आम्ही सूचना देऊ। पण 1 वर्ष झालं, 1 वर्षाच्या आतमध्ये काहीच हालचाल झाली नाही, फक्त तारीख पे तारीखच होत आहे। आणि आंबेडकरी संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना, पक्षांना म्हणजे जनतेला फक्त पेढा देत आहे। म्हणून या संदर्भात आम्ही आज ॲक्शन घेतली की 10 दिवसाच्या आतमध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि जिल्हा अधिकारी साहेब यांनी ताबडतोब लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही 10 या तारखेपासून तर 10 दिवसाच्या नंतर आम्ही उपोषणाला बसू। यानंतर आंबेडकरी संपूर्ण जिल्ह्यातील, शहरातील, महाराष्ट्रातील, विदर्भातील संपूर्ण आंबेडकर एनवाय अमरावतीमध्ये दाखल होतील। तर काय होईल याचा अंदाज नाही, पण आम्ही आता बाबासाहेबांनी संविधान दिलं, बाबासाहेबांचे आम्ही भक्त आहोत किंवा बाबासाहेबांचा आमच्या अंगात रक्त आहे, म्हणून रक्तक्रांती नाही झाली पाहिजे म्हणून संविधानिक पद्धतीने आमचा जो लढा उच्च न्यायालयामध्ये चालू आहे त्याची वाट केव्हापर्यंत पाहायची म्हणून 2024ला 23ला जी मीटिंग लावली त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये आम्ही जॉब विचारायला आलो। कलेक्टर साहेबांना जॉब विचारतो की तुम्ही 1 वर्षामध्ये किती मीटिंगा लावल्या, काय केलं। महानगरपालिकाचे आयुक्त 2-2 वर्षांनी बदलतात, त्यांना आम्ही भेटणार आहोत। या संदर्भात आम्ही संपूर्ण आंबेडकर अनुयायी आज आम्हाला फायनल डिसिजन पाहिजे या ठिकाणी। आणि जे काही कायदे बनलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत जे कायदे बनलेले आहेत त्याच्या अंतर्गत ते जमीन लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावी, स्मारकाला देण्यात यावी। आणि निधी ऑलरेडी महानगरपालिकाने 3 कोटी 95 लाख रुपये असं काहीतरी